नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. देवगिरीवर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची बैठक संपन्न झाली आहे. राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून भाजपच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मी तुमच्या पाठीशी आहे, अजित पवार यांनी पराभूत उमेदवारांना हा शब्द दिला. या बैठकीला यशवंत माने, देवेंद्र भुयार, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे, अतुल बेनके आणि राजेश पाटील हे उमेदवार उपस्थित होते. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत आहेत. अक्षय, अजित पवार गटाच्या पराभूत उमेदवारांसोबत अजितदादांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. सागर, नक्कीच थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी ही संपूर्ण पराभूत उमेदवारांची बैठक पार पडलेली आहे. संपूर्ण बैठकीला सुनील टिंगरे, अतुल बेनके, राजेश पाटील, त्याचसोबत बाळासाहेब आजबे, यशवंत माने आणि देवेंद्र भुयार हे पराभूत उमेदवार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते या संपूर्ण बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्व पराभूत उमेदवारांचा जो नाराजीचा सूर आहे तो मित्र पक्षांच्या बाबतीत पाहायला मिळतो. कारण की ज्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे पराभूत उमेदवार आहेत त्या संपूर्ण विधानसभेमध्ये भाजपच्या नेत्यांकडनं जी आहे ती त्यांच्या विरोधात बंडखोरी करण्यात आलेली होती किंवा त्यांच्या विरोधात उमेदवार मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती या मतदारसंघामध्ये झाली असल्यामुळे आमचा पराभव जो आहे तो या ठिकाणी झालेला असल्याची खंत जी आहे ती या सर्व आमदारांनी व्यक्त केली असल्याची माहिती जी आहे ती मिळत असताना पाहायला मिळते. त्यामुळे मित्रपक्षांच्या भूमिकेवरती राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडनंच आता प्रश्नचिन्ह जो आहे तो अजित पवारांसमोर निर्माण करण्यात आलेला आहे. नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.